आस चित्ती नाही 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 चित्ती नाही आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस त्यात पांडुरंगदास त्यात पांडुरंगदास दास से भक्ताची घरे असे भक्ताची घरी त्याचा पांडुरंगदास त्याचा पांडुरंगदास असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी कामे नसागता करे रे कामेन सांगता कामेन सांगता करी न सांगता न सांगता करी कामे न सांगता करी कामे न सांगता कामे न सांगता कामे न सांगता कामेन सांगता कामेन सांगता करी कामेन सांगता करी कामेन सांगता करी कामेन सांगता
कामेन सांगता करी कामे असे भक्ताचे घरी असे भक्ताचे विठ्ठल 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 हाताने काळी विठ्ठल 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 कुंडली हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली महाराज की तुकाराम बोला बोला बाळूमामाच्या नावानं बोला बोला बाळूमामाच्या नावानं बजरंग बली की विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्तांची घरी कामेन सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हास बंधू असे भक्ताची घरी कामेन सांगता करी तुका मने भावे
देवा सत्ता राबवावे असे भक्ताची ये घरी कामे न सांगता करी विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता महायोग पीठे तठे मरथ्यम वरम पुंडलिकाय दातो मुनिंद्रे समागष्टतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रतामन मन 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 तुझे चरण संताची तुझे चरण संताची तुझे चरण संताची तुझे चरण संताची चक्रपदार ते दास्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका चक्रपदार ते दावी करू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रतापन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रतापन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू श्री बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जोडोनिया कर चरणी ठेवितो माथा परिसावे विनंती माझी पंढरीनाथा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग भक्ती ज्ञान आणि वैराग्याचे मूर्तिमंत कलशस्थानी विराजमान असणारे ज्या साधूला जगाने त्रास दिला, ज्या साधूला जगाने त्रास दिला त्या साधूने तुम्हाला उपदेश केला. ज्याचा पांडुरंग दास होतो त्या साधूला जगाने त्रास दिला. ज्या गात्यातला अभंग आहे तो गाता ज्यांनी लिहिला त्यांना जगाने त्रास दिला. तब्बल 13 दिवस गाता बुडवण्याचा प्रयत्न चालू होता. गाथा बुडत नव्हता म्हणून गात्याला दगड बांधली आणि जी दगड गात्याला बांधली होती ती दगड गाथा तरंगवत ठेवत होती. एवढा तुकोबरायांचा गाथा सामर्थ्यवान होता. तेवढं तुकोबरायांच्या गात्यात सामर्थ्य होतं आणि त्या गात्यातला आणि त्या तुकोबरायांचा आजच्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय अभंगामधून सांगतात. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. किंचित इको कमी करा, बेस कमी करा, थोडा आवाज ओढून घेते. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग. हा तुम्ही जरा लय लांब बसला, जरा पुढं सरा. तुम्ही बी महिला मंडळ जा, पुढं पुढं सरा. काय होतं कोणा तर मंडप पुरत नाही बसायला, त्यामुळं आताच पुढं सरकून बसा. सरा पुढं. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन हे पुढं सरण्यासाठीच असतं. एक हरिपाठाचा अभंग पाठ झाला की दुसरा पाठ करणं म्हणजे पुढं सरणं. एक कीर्तन ऐकलं की दुसरं ऐकू वाटणं म्हणजे पुढं सरणं. म्हणून कीर्तनात पुढं सरा. जर कीर्तनात पुढं सरला तर प्रपंचात पुढं सरा. हा ज्यांनी अजून जाग्यावर हलवलं नाही त्यांच्यासाठी हे सांगितलं. हा ज्याला संसारात पुढं सरायचंय ते सराले पुढं. असो, चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग. चित्तामध्ये जर आस नसेल, इच्छा नसेल तर जगाचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्याचा कोण होईल? दास होईल. आणि पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात, आसे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुम्हाला वाटतं का देवाने आपल्या घरी काम करा यावं? स्वप्नात बी येणार नाही तुमच्या. त्याला काय लागतं? चित्तामध्ये आस लागते, बरोबर ना? चित्तामध्ये जर आस असेल, आशा असेल, इच्छा असेल तर पांडुरंग दास होणार, तुमच्या घरचं काम करणार. अनाथाचा बंधू अंगी असे हा सबंधू. तो अनाथांचा बंधू आहे, त्याच्या अंगामध्ये ब्रीदच ते आहे की अनाथाचा बंधू. त्याच्या रोमारोमात तेच ब्रीद काय? अनाथाचा बंधू. आणि शेवटच्या चरणात तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्ताचा महिमा सामान्य नाही. भक्ताचा महिमा जर भक्तीनं त्याला आपण आकाळलं तर तो आपली सत्ता देखील मान्य करतो. म्हणून तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. आणि पुढे जाऊन म्हणतात, आसे भक्ताची घरी कामे न सांगता करी. हा झाला अभंगाचा सरळ आणि गोड धावता भावार्थ. विठ्ठल
हा पर्याय तो म्हणजे असा, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे किम निमित्ताने कीर्तन रूपी सेवा आजची आहे. गेले 3 वर्ष झालं हा आपला अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहे. आणि याही वर्षी त्याच न्यायाने आणि त्याच जल्लोषामध्ये श्री संत बाळूमामा पारायण सोहळा आपल्या मांडवे गावामध्ये संपन्न होत आहे. हे माझंच गाव आहे. बऱ्याच जणांना महाराज माहित नाहीत आजचे कुठले आहेत. हा म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की कसं जरा ऐकणाऱ्यांना बरं वाटतं, याला आपल्या गावातला आहे म्हणजे त्याला आज लय अवसान आले. असं काय नाही, 9च्या पुढे नाही जाणार. माझीही जरा तब्येत खराब असल्यामुळं माझं बी जरा घड्याळावर जरा जास्त प्रेम आहे. या न्यायानं ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे माझं परम भाग्य समजतो. आणि ज्यांच्यामुळे आली ते आमचे सोनूभाई असतील, त्यांचेही मनापासून आभार मानतो. आणि त्यांचा सर्वच मित्रपरिवार असेल. हा सप्ताह म्हणजे ना आजपर्यंत लय सप्त केलं, त्या येण्याच्या पाऱ्यापासून सप्त केल्यात आजपर्यंत. पण असा कुठं सप्ताह बघितला नाही की पोरापोरांनी सप्ताह केला. आणि मला विशेष आनंद ह्याचा आहे की मांडवे गावातली पोरं सप्ताह करू शकतात. आमचे खरं म्हणायला गेलं तर भगवान श्रीकृष्णाने नुसती करंगळी लावली होती आणि बाकीचे गोपाळ काट्या घेऊन होते. अशा प्रकारे आमच्या एमडी सरांनी आणि सीडी सरांनी फक्त करंगळी लावली आणि ह्या पोरांनी काट्या घेतल्या आणि एवढ्या जल्लोषात एवढ्या आनंदात हा सप्ताह साजरा करत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपल्याही आयांनो मनाव घ्या, ही बघा गोड लेकरं कशी नसतात. आपल्या मांडव्यातलं हो द्या ना, आमच्या जोडीला येऊ द्या कोणीतरी. आमच्या जोडीला येतात कधी माहितीये का, यांच्या वयाची म्हणजे पाक रिटायर झाल्या. काल महाराज एका बाबाला असंच म्हणलं, बाबा माळ घाला की आता. बाबाचं वय असेल एक 70-75च्या आसपास. रिटायर झाले होते ते बरं का. खरं तर रिटायरमेंट कधी असतं माहितीये का, 50च्या नंतर. कधी असतं, 50च्या नंतर. 50 झाल्यावर आकडा कोणता येतो, 51. म्हणजे एक्क्याने कुठं जायचं, एक्क्याने कुठं जायचं, वनात जायचं. जर 51ला वनात नाही गेला तर त्याच्या पुढचा आकडा येतो बा. पोटचं लेकरू म्हणतं बा बा. आणि त्याच्या पुढे अजून एक आकडा येतो तरी पण, म्हणजे 53. आणि जरी नाही ऐकलं तर मग पुढे एक आकडा येतो. कोणता आकडा येतो, तुम्हीच म्हणा, मी नाही म्हणत. कुठला आकडा येतो, 54. काल त्या बाबांना म्हणलं माळ घाला. बाबा म्हणाले महाराज आता कशाला थोड्यासाठी बाटवता. म्हणजे बाटव नाही का, अरे चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. खाणं पिणं कळालं तर पांडुरंग दास होईल. काय बोलावं काय बोलू नाही कळालं तर त्याचा पांडुरंग दास होईल. कुठं बसावं कुठं बसू नये हे कळालं की त्याचा पांडुरंग दास होईल. आणि देवाला काय मागावं आणि काय मागू नये हे जरी कळालं तरी दास पांडुरंग त्याचा होईल. चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. तुम्हाला जर खाणं पिणंच कळत नसेल तर दास कसा होईल तुमचा जगाचा मालक. आपल्या गावात स्मशानभूमी आहे का, आहे. मंदिर आहे, भलं मोठं मंदिर आहे, बरोबर. बरं, मेलेल्या प्रेतांची विल्हेवाट लावली जाते, त्याला स्मशान म्हणतात का मंदिर हो, बोलत चला आता. मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान. मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान. मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान. आता का गप झाला. मेलेली बोकडं ह्याच्यात, मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात,
मेलेलं मास ह्याच्यात, मेलेली खेकडं ह्याच्यात, आणि देह देवाचे मंदिर. होय ना ना, कुठंतरी चुकतंय बरं काय. म्हणून काय केलं पाहिजे, खाणं पिणं कळालं पाहिजे, काय खावं आणि काय खाऊ नये. जर तुम्हाला खाणं पिणं कळालं तर चित्ती नाही आस, तुमच्या चित्तामध्ये आस राहणार नाही आणि पांडुरंग तुमचा दास होणार. असे भक्ताची ये घरी, कामे न सांगता करी. खाणं पिणं सुधारवलं की देव आपोआप आपल्या घरी येतो आणि आपल्या मनातलं ओळखून देव आपल्या घरची कामं देखील करतो. नाथ महाराजांवरती कर्ज होतं, नाथ महाराजांना पण माहिती नव्हतं कर्ज फेडलेलं. जगाचा मालक नाथ महाराजांच्या घरी कामाला होता आणि नाथ महाराजांच्या घरावरती कर्ज झालं. बरं, नाथ महाराजांवरती कर्ज झालं म्हणजे असं कुठंही बसून, म्हणजे कळालं ना तुम्हाला, कुठं बसावं आणि कुठं बसू नये त्यामुळे नाही झालं. नाथ महाराज प्रवचनाला कीर्तनाला येणाऱ्या लोकांना 1-1 किलोची गुळाची ढेप देत होते. काय करत होते, गुळाची ढेप देत होते, तुम्ही फक्त ऐका. म्हणून नाथ महाराजांवरती कर्ज झालं, ते कर्ज देवाने फेडलं. असे भक्ताची ये घरी, कामे न सांगता करी. अरे जगाचा मालक श्री सद्गुरु बाळूमामांचा एक निश्चिम भक्त होता, एक निष्ठावंत भक्त होता. धोंडीराम पाटील नाव होतं त्याचं. खूप सेवा करत होता मामाची, खूप सेवा करत होता. आई वडील होते त्यावेळेस त्याचं लग्न झालं. लग्न झालं काही दिवसांनी 1950 साली त्या धोंडीराम पाटलाला मुलगी झाली. अजून 4-5 वर्षांनी मुलगा झाला, परंतु आई वडील पडद्याआड निघून गेले. आणि जसे का आई वडील निघून गेले तशी त्याच्यावरती गरीब परिस्थिती येऊ लागली. त्याला काय सुधरत नव्हतं, काय करावं काय करू नये. अरे धोंडीराम पाटलांनी रोज उठावं, रानात जावं, काबाड कष्ट करावं आणि संध्याकाळी लेकरांचं पोट भरण्या एवढं धान्य कुठून तरी आणावं. एवढंच धोंडीराम पाटलाला एवढंच दिसत होतं की आपले पोटचे लेकरं उपाशी झोपले नाहीत पाहिजे. एवढं काबाड कष्ट केलं, अजूनही परिस्थिती बिकट झाली. शेवटी धोंडीराम पाटलाच्या बायकोला देखील कामाला जाऊ लागलं. धोंडीराम पाटलाची पत्नी कामाला जाऊ लागली. जुना काळ होता. आठवा आज्यांनो, तुमच्या काळात आता महागाई वाढली, जशी महागाई वाढली तसा पैसा बी वाढला आपल्याकडं. जशी महागाई वाढली तसा पैसा वाढला, पण जुना काळ आठवा. त्या काळात धोंडीराम पाटलावरती गरिबी आली आणि जुनी गरिबी बेकार होती बरं का. एक वेळेस गरिबी पचवता येते महाराज, गरिबी पचवता येते, परंतु श्रीमंतीतून गरिबी आली तर पचवता येत नाही. आधी श्रीमंत असाल आणि पुन्हा गरिबी आली तर ती पचवता येत नाही. धोंडीराम पाटलावर तीच परिस्थिती झाली, परंतु तो भक्त कुणाचा होता, जगाच्या मालकाचा भक्त होता. रोज पूजा करायचा, रोज आरती करायचा आणि एकनिष्ठ बाळूमामाचा भक्त. शंकरालाही पूजायचा आणि सद्गुरु बाळूमामालाही पूजायचा. निष्ठावंत भक्त होता. खूप म्हणजे खूप गरिबी आली, काय करावं काय करू नये हे समजनाच त्याला. आता एक दिवशी तर उपाशी झोपावं लागलं. पोटची लेकरं उपाशी झोपवली, परंतु गरिबी काय हटना. एवढं वाईट वाटू लागलं, एवढं वाईट वाटू लागलं की शेवटी विचार केला, जगण्यापेक्षा मेलेलं बरं. काय, जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून असा विचार मनात आणला. आणि संध्याकाळी धोंडीराम पाटील झोपले आणि स्वप्नामध्ये सद्गुरु संत बाळूमामांनी दर्शन दिलं. ए रांडाच्या धोंड्या, एवढ्या लवकर कुठं चाललास तू मरायला? अरे हे जोर बाळू धनगर जिवंत आहेत तोपर्यंत तू मरणार नाही, उद्याच्याला ये माझ्याकड. आणि धोंडीराम पाटील
बाळूमामांच्या बग्यावरती गेला, पण बाळूमामाला सांगितलं नाही त्यानं. बाळूमामाला सांगितलं नाही त्यानं माझ्यावरती किती गरीब परिस्थिती आहे, घरामध्ये खायला अन्न नाही, सांगितलं नाही अजिबात त्याने. परंतु ऐका, महाशिवरात्रीचा दिवस होता, दिवसभर महाशिवरात्र धरली, संध्याकाळी प्रसादाला बसला आणि घरचा विचार डोक्यात आला, मी जर इथं पंचपक्वानाचं जेवण खात असेल तर माझ्या लेकरांनी काय खायचं, ह्याचा विचार डोक्यात आला. आणि ती पत्रवाळी हाय अशी झाकून ठेवली आणि उद्या पोरांना नेऊन देईन या कारणाने पत्रवाळी बाजूला ठेवली. तिथून उठले आणि सद्गुरू संत बाळूमामाच्या डोक्यावर पायावरती डोकं टेकवलं आणि दर्शन घेतलं आणि झोपायला गेले. दुसरा दिवस उजेडला आणि बाळूमामाने हाक मारली, ए धोंड्या, ये शेजारी जेवायला बस. धोंडीराम पाटील म्हणाले, अहो मामा अजिबात नको, तुमच्या पंक्तीला बसायला माझी एवढी पात्रता नाही, मी गरीब माणूस आहे, मला एक एक वेळचं अन्न भेटतं न भेटतं ही माझी परिस्थिती आहे, परंतु तुमच्या पंक्तीला आणि तुमच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसायला माझं काहीतरी पुण्य असावं लागल. अरे ये, पाप पुण्याच्या गोष्टी करू नको, सांगितलंय तेवढं ऐक आणि शेजारी येऊन जेवायला बस. धोंडीराम पाटील बाळूमामाच्या शेजारी येऊन जेवायला बसले, मस्तपैकी जेवण केलं आणि निघून गेले. धोंडीराम पाटलाला वाटलं नाही की सद्गुरू संत बाळूमामाला आपली अडचण सांगावी, आपल्यावरती दुःख आहे ते सांगावं. परंतु जसे का धोंडीराम पाटील घरी आले, दारातनं पाहिलं, रोज लेकरं कोपऱ्यात बसतात, आईच्या कडनं बसतात, आई खायला दे, आई खायला दे. आज तीच लेकरं अंगणामध्ये खेळत होती, अंगणामध्ये उड्या मारत होती. आणि त्या धोंडीराम पाटलाची पत्नी धनीची वाट पाहत बसली होती. जसं का धोंडीराम पाटील दिसले तसे हाक मारली, ओ धनी, हात धुवा आणि जेवण करायला बसा. धोंडीराम पाटलाला प्रश्न पडला, अरे कालपर्यंत तर आपल्या घरी धान्याचा कण नव्हता आणि आज कुठून आलं जेवण. बायको जवळ गेला आणि बायकोला विचारलं, आणलं कुठून हे, कुठे गेली होतीस कामाला. अहो काल तुम्ही गेला आणि तुमचा मैत्र आला होता, नाव सांगितलं बाळू धनगर, आणि हे धान्य आणि स्वयंपाकाला जे लागतं तो बाजार आपल्या घरी ठेवला आणि निघून गेला. अरे ज्या क्षणी धोंडीराम पाटलांनी त्या बाळूमामाच्या पायावरती डोकं ठेवलं होतं, त्या क्षणी सद्गुरू बाळूमामा त्या धोंडीराम पाटलाच्या घरी आले होते. म्हणून असे भक्ताची घरी आणि कामे विठ्ठल चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास. आपण अभंग सोडून बाजूला गेलो नाही. पुन्हा म्हणाय नको गावकऱ्यांनी महाराज अभंगावरती बोलले नाहीत. हा अभंग तर पहिल्यांदा सोडवलाय, बरोबर ना. हा जे लवकर आले त्यांना कळालं, पण जे नुसतं त्यांच्यासाठी हा चित्ती नाही आस. बर, चित्तामध्ये आस कशामुळे येते हो, कशामुळे येते, आशा कशामुळे येते बरं, आपल्या पोटात कशामुळे दुखतो. नाही नाही सांगा की, आता मांडव गाव म्हणजे मला चांगलं माहित आहे. पोटात कशाने दुखतो. मला एका जणाने विचारलं, महाराज माझ्या पोटात दुखतंय. का दुखतंय. शेजारच्यानं बंगला बांधलाय तेव्हापासून दुखतंय. मी म्हणलं तुझं पोटातलं दुखायचं कधी राहील माहित आहे का, ज्यावेळेस तू त्याचा बंगला पाडशील त्यावेळेस तुझ्या पोटातलं दुखायचं राहील. ह्याला काय म्हणायचं, इच्छा आशा चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग. तुमच्या जर मनात असं येत असेल तर तुमचा पांडुरंग दास होणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा दास कसा झाला, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान.
सर्व सुख आले सर्व अलंकार सर्व सुख आले सर्व अलंकार सदा नाम घोष करो हरी कथा आणि तेने सदा चित्ता. पहिल्या दिवशी कोण कोण होतो? पहिल्या दिवशी कोण कोण होतं? सप्तेच्या पहिल्या दिवशी म्हणतो कुणीच नव्हतं. महाराजांचा अभंग कोणता होता हो? काय करायचंय आम्हाला? महाराजांचा अभंग सोडवून झाल्यानंतर काय होतं ते माहित आहे आम्हाला. महाराजांनी फक्त लय उशीर केलता ना. उशीर हे बघा, कीर्तन वेळेतच संपलं पाहिजे. काय कीर्तन वेळेतच संपलं पाहिजे. कीर्तनाला उशीर झाला तुम्ही नाही काय म्हणायचं. ह्यांचं बोलणं म्हणजे हार्ड विषय. म्हणून कीर्तन हे वेळेत संपलं पाहिजे. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता. तुम्ही जर सतत नामस्मरण केलं तर तुम्हाला सतत समाधान मिळेल. आणि कधी कधी केलं तर कधी कधी नामस्मरण केलं तर कधी कधीच. पण नामस्मरण केलं तर नामस्मरण वायाला जात नाही. नामस्मरणाचा पहिला फायदा आहे का? पाप जळतं. काय जळतं? पाप जळतं. हरिपाठात त्याला गोड प्रमाण आहे. संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मा करे दे जळतील पापे जन्मा करे दे जळतील पापे जन्मा तरी नगदी जायच जावे वनात नगदी जायच जावे वनात नगदी जायच जावे वनात नगदी जायच जावे वनात जावे वनात जावे वनात. पहिला फायदा कोणता? पाप जळत. नामस्मरणाचा दुसरा फायदा काळ नादाला लागत नाही. तिसरा फायदा पुण्य वाढतं आणि मोक्षाची प्राप्ती होते. काळ नादाला लागत नाही. विनकरी बाबाला यमदूत न्यायला आला होता. त्यांच्याकडनं का भाऊ ऐका, विना घेतलाय तुम्ही गळ्यात म्हणून सांगतो. विनेकरी बाबाला यमदूत न्यायला आला होता आणि यमदूत असा चौकामध्ये उभा राहिला. घाम फुटला आणि पळतच माघारी गेला आणि यमापाशी जाऊन धापा टाकायला. यमाने विचारलं का धापा टाकतो? यमाने सांगायला सुरुवात केली. दूत सांगत तसे यमा आणि पुढे दिंडी चाले. महादेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. अरा मग तू चुकीच्या जागेवर गेलता. यमाने सांगितलं नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. अरे त्यांच्या गावाला पण जाऊ नका ज्या गावामध्ये नामस्मरण चालू आहे. बर का येणेकरी बाबा, म्हणून नामस्मरण करा. हे आपलं तुम्हाला बोलायचं असतं, ह्यांना सांगायचं असतं. हा नामस्मरणाचा फायदा कळाला. पुण्य वाढतं आणि मोक्षाची प्राप्ती होते. तुकोबरायांनी काय केलं? नामस्मरणच केलं. जगद्गुरु तुकोबरायांनी नामस्मरण केलं. चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग. बर, जगद्गुरु तुकोबरायांचा दास जगाचा मालक झाला होता. ऐका, जगाचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांना न्यायला येत होता त्या साधूला जगाने त्रास दिला होता. प्रस्तावनेत सांगितलं तुकोबरायांचा गाथा बुडवत होते रामेश्वर भट्ट.
आणि त्याच तुकोबारायांची कीर्ती पसरत चालली म्हणून मंबाजी बुवांनी मारलं होतं. बरं मंबाजी बुवा बी आमच्यातलेच होते बरं का. एवढ्या माळा होत्या गळ्यात त्यांच्या, झाडच्या झाड मणी माळाचं, आणि एक सोडून 8 मणी 8 माळा होत्या गळ्यात. आणि त्या मंबाजी बुवांनी तुकोबारायांना मारावं, आणि त्या तुकोबारायांना मारावं, आणि त्या तुकोबारायांचा दास कोण होतो? जगाचा मालक दास होतो. ऐका, सहन करायला शिका. तुम्ही जर सहन केलं तर संत व्हाल, सहन केलं तर संत व्हाल. जगद्गुरु तुकोबारायांनी लय सहन केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी खूप त्रास सहन केला. अरे शिवबा कासारच्या बायकोनं घरी बोलवून घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांना गोड गोड बोलू लागली, तुकोबाराय तुम्हाला स्नान घालावं वाटतं मला. तुकोबाराय म्हणाले, अगं घाल ना बाई, स्नान घाल, तुला काय करायचंय ते कर. आणि त्या कारणाखाली जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती उकळलेलं पाणी ओतलं, आणि त्या तुकोबारायांनी जगाच्या मालकाला हाक मारली, जळे माझी काया लागला वनवा, 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 भावर केशवा माय बापा, धावरे केशवा धावर 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 जगाचा मालक पंढरीशी पांडुरंग परमात्मा ज्यांच्या लेकीसाठी धावून आला होता, त्या तुकोबारायांच्या अंगावरती शिवबा कासारच्या बायकोनं पाणी ओतलं हो. तुकोबारायांच्या अंगाची लाई लाई झाली होती, आणि जगाच्या मालकाला हाक मारत होते. अरे जगाचा मालक लेकी करता धावून आला होता. काय भाग्यवान लेक असेल नाना. अरे आज आम्ही कीर्तन केलं, 2 तास बोललो तरी आमच्या लोक पायावर डोकं ठेवून पाया पडतात. तुकोबारायांची लेक किती भाग्यवान असेल. अरे ज्याला जगाच्या मालकाची पांडुरंगाची मांडी त्या लेकीला भेटली, किती भाग्यवान भागीरथी असेल. नावही काय होतं? भागीरथी होतं. किती भाग्यवान असेल ती भागीरथी. जगाचा मालक तिच्यासाठी धावून आला होता, आणि अशा तुकोबारायांना जगाने त्रास दिला, आणि तरी देखील तुकोबाराय त्या बाईला काही सुद्धा म्हणाले नाही. हाक मारली कुणाला? धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला असं गायल्यावर कुठेतरी टाळी देत जावं. नाही असं हिथच जर तुमचं लेकरू गात असतं तर तुम्ही टाळ्या वाजवल्या नसत्या, उठून नाचला असता का ना. पण हिथं गायला यायला त्याकरता आधी आई बापाची पुण्याई असावी लागते. काय असावी लागते? आई बापाची पुण्याई असावी लागते. हे सहज गाता येत नाही. ह्याला हे घसे असे घासावे लागतात. पंक्चरच्या दुकानात कधी गेलाय का? टुपाला कसं घासावं लागतं लिसण्यानं, तसे हे घसे रात्रीचे घासावे लागतात. त्यावेळेस त्यांच्या कंठातून आवाज निघतो. अरे आम्ही ओटाने बोलतो, आणि हा पक्वाजा बोटानं बोलतो. आपल्या पोराला म्हणलं ना जा पकवाज वाजव,
कळेल का तुम्हाला त्याने काय वाजवले ते? कळेल का? पण महाराज जे वाजवतील ते तुम्हाला कळेल. याकरता घासावी लागते. आणि आळंदीत शिक्षणाला जाण्याकरता बरं का महाराज, आळंदीत शिक्षण घेण्याकरिता आईबापाची पुण्याई लागते. सहजासहजी कोण आळंदीला जाऊ शकत नाही. आणि आळंदीला मुलं शिक्षणासाठी कोण लावूही शकत नाही. त्याच्याकरता काय लागतं? आईबापाची पुण्याई असावी लागते. जगद्गुरु तुकोबारायांची पुण्याई होती, आवलीची पुण्याई होती. त्यावेळेस भागीरथीला देवाची मांडी भेटली. देव ड्रेस घेऊन आला होता भागीरथीला. म्हणून आई बापाची पुण्याई कुठेतरी आपल्याला असावी. म्हणून आई बापानो, तुम्ही माझ्या आई बापासारखंच आहात म्हणून सांगतो. तुमचंच लेकरू आहे. ह्यातले बरेच जण आहेत, लहानपणी मला खेळवले, बघितलंय लहानपणी यांनी, असे बरेच जण आहेत. पण तुम्हालाही वाटत असेल ना, त्याकरता तुमची पुण्याई असावी लागते. नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण केलं. अरे, ज्याची पात्रता नव्हती त्याने नामस्मरण केलं. आणि घडलं काय? ऐका, वाल्या कोळी नावाचा माणूस होता. माणूस म्हणण्यापेक्षा राक्षस होता. कोण होता? माणूस म्हणायचा लायकीचा नव्हता. ऐका, वाल्या कोळी नावाचा राक्षस होता. आणि त्या वाल्या कोळ्याने काय केलं होतं? एक माणूस मारला, तिळा एवढा खडा घ्यायचा आणि रांजणामध्ये टाकायचा. अशी रांजणं किती भरली होती त्यानं? किती भरली होती? 7 रांजणं भरली होती. मी काय मोजाय गेलो नव्हतो, पण किती रांजणं भरली होती? 7 रांजणं भरली होती. किती किती पाप केलं असेल त्यानं? तुम्हाला काय वाटतं? किती पाप केलं असेल? आणि त्याचा उद्धार झाला. ऐका, नारद मुनी निघाले होते, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या, डोक्याला फेटा. आणि त्याच जंगलामधून नारद महर्षी निघाले होते. नारद महर्षी माहित आहेत का? कळीचा नारद म्हणले की जास्त ओळख आहे. कुठला नारद? हा, नारद महर्षी त्या जंगलामधून निघाले आणि वाल्या कोळ्याने अडवलं आणि म्हणाले, तुमच्या पसलं काय काय असेल ते सगळं काढून द्या. नारद महर्षी म्हणाले, विना, चिपळ्या आणि देवाचं नाव सोडून आमच्याकडे दुसरं काही नाही. घ्यायचंय तर हे सगळं घे, पण एक काम कर, तू एक घेणार आणि मला पुन्हा मारणार. पण मला मारायच्या आधी घरी जा आणि तुझ्या बायकोला विचार, आतापर्यंत जेवढं जेवढं पाप केलंय त्या पापामध्ये तू सहभागी आहे का? एवढंच घरी जाऊन विचार. वाल्या कोल्या त्याला प्रश्न पडला. नारद महर्षी पळून जातील म्हणून त्यानं बांधून ठेवलं. घरी गेला आणि बायकोला विचारलं, आतापर्यंत मी जेवढं जेवढं पाप केलंय तेवढ्या पापात तू सहभागी आहे का? बायको एक पाऊल मागे सरआली आणि म्हणाली, लग्न केल्यापासून तुमच्या ताब्यात आहे सगळं. आम्हाला जिवंत ठेवायचं का मारायचं हे कोणाच्या ताब्यात आहे? तुमच्या ताब्यात आहे. आम्ही तुमच्या पापात सहभागी होणार नाही. वाल्या कोळी तिथून परत माघारी आला. नारद महर्षीला सांगू लागला. आता आवाज कमी झाला होता, असं खोकला आला ना तिथं, जसं बायकोना अंग काढून घेतलं तसं उचक्या लागायला लागल्या, खोकला लागायला लागला, ठसका आला. कधी गचकल ह्याचीच वाट बघत होता ती. नारद महर्षीला विचारू लागला, नारद महर्षी, अहो बायको तर सहजच नाही म्हणाली, करू काय आता? नारद महर्षी म्हणाल, एकच काम कर, राम म्हण. काय म्हण? राम म्हण. त्याला र माहित होत, म ही माहित होत, परंतु त्याला राम म्हणता येत पापीच तेवढा होता. तुम्ही म्हणा बर राम राम. 2 दिवस जेवला नाही का? अरे मी माईक बंद करून जरी म्हणलो तरी तुम्हाला आवाज येईल. म्हणा बर राम. आता कसं म्हणा राम. हा, म्हणजे तुम्ही पुण्यवान आहे, तुम्हाला म्हणता येते. एवढीच माझी एक
अडचण होती तुम्हाला म्हणता येते का बघायचं होतं. हा, त्या वाल्या कोळीला म्हणताच येत नव्हतं. त्याला फक्त एवढंच म्हणा येत होतं, मरा. त्याला र माहित होतं, म माहित होतं. त्याला काय म्हणा येत होतं, फक्त मरा. आता कळीचा नारद म्हणल्यानंतर हुशार असतोच. नारद मुनींनी सांगितलं, मरा मरा दोनदा म्हण, मरा मरा म्हणत राहा, मरा मरा चारदा म्हण, मरा 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 म्हणत राय, मरा 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 मरा. आणि त्या वाल्या कोळ्याने केलं काय? केले रामायण रामाधी रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी रामाधी केले रामायण रामाधी कोळीयाची कीर्ती वाढली गण कोळीयाची कीर्ती वाढली गण केले रामायण रामाधी रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी रामाधी केले रामायण रामाधी. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. नामस्मरण करा, नामस्मरण करना म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला. सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची बाजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला जर वाटत असेल आपला देह कुठंतरी सार्थकी लागावा, तर काय करा, त्या जगाच्या मालकाचं पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून नामस्मरण घ्या. आणि या देहाला जर आपण जन्माला आलोय तर या देहाने नामस्मरण केलंच पाहिजे. का केलं पाहिजे माहितीये का? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, हरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा सुधारा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जान. हा नरदेह आपल्याला चुकून मिळालाय. कसा मिळालाय? चुकून मिळालाय. पण ह्या देहाचं सोनं करा. म्हणतात ना संधीचं सोनं केलं पाहिजे, तसं या देहाचं सोनं करा. नाहीतर एक दिवस हा देह जाईल. आयुष्य खातो काळ सावधान, घडी घडी काळ वाट याची पाहे. म्हणून काय करा, नामस्मरण करा. हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया,
हा जमाना खोया तू भजवन नारायण तू भजवन नारायण तू भजवन नारायण तू भजवन नारायण. काय केलं पाहिजे? भजलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नाहीतर मी काल एका बाबाला म्हणलं टाळी वाजवा की. अरे मी गावचा पाटील आहे. न गावचा पाटील असला तरी काय तुला टाळ्या वाजवायला काय अपमानासारखं आहे? म्हणजे तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगितल्या म्हणजे काय मी तुमचा अपमान केला का? केला का अपमान सांगा? टाळी वाजवली की ती काय म्हणतात त्याला अटॅक येत नाही. लवकर खपायचं नसेल तर टाळ्या वाजवत जावा, म्हणजे भजन करा असं मला म्हणायचं होतं. हा, एक म्हणजे तुम्ही टाळी वाजवणार बरोबर, आणि दुसरं नामस्मरण करणार. मग तुम्ही टाळी वाजवून जर नामस्मरण केलं तर फायदा कोणाचा? महाराजाचा. फायदा कोणाचा? महादेव बुवाचा है ना. फायदा कोणाचा हो? बरं, हात मोडला की महादेव महाराजांच्या गळ्यात आणून अडकावायचा का? हात कुणाचा मोडलाय? पकवाजाचा. तुमचा नाही म्हणे. हात कुणाचा मोडला? पकवाजाचा. आणि कुणाच्या गळ्यात अडकावला? त्यांच्याच अडकावला. म्हणून काय करायचं? नामस्मरण करायचं. जर नामस्मरण दुसऱ्याला पैसे देऊन करायला असतच कुठं? ही घ्या 10,000 आणि माझ्यावरचं नामस्मरण करा. काय? ही घ्या 10,000 आणि माझ्यावरचं नामस्मरण करा, असं कुठं घडलंय गाव? मीपणा काढून टाकायला शिका. मी म्हणजे माझ्यासारखा गावात कुणीच नाही. मीपणा माझ्यासारखा गावात कोणीच नाही. मीपणा कुठं आडवा येतो माहिती आहे का? मीपणा राजाचा दरबार होता. राजाच्या दरबारात खूप सैन्य कामाला होतं आणि एका सैन्याला प्रश्न पडला, कुठवर राजाच्या दरबारात काम करताना ना, कुठवर संस्थेत शिकता, कधी तर कीर्तन करायचंच ना, मग कधी ना होय ना फेटा घालायचा. कुठवर बुवांच्या काय ते फेटेच्या पिशव्या वागवता. पण ऐका, ज्या वेळेस गुरुवर यांचा फेटा वागवला त्यावेळेस ह्या डोक्यावरती फेटा आला. बोलणारे सहज बोलतात. अरे कुठवर त्या महाराजाच्या मागे फिरतो फेटा वागवत. पण एवढं लक्षात ठेवा, जोपर्यंत गुरु आपल्याला फेटा देत नाही तोपर्यंत शिष्याला कीर्तन करता येत नाही. म्हणून गुरुवर यांचा आशीर्वाद घ्यायला शिका. बोलणारे बोलून जातात. राजाचा दरबार होता आणि राजाच्या दरबारातल्या सैनिकाला प्रश्न पडला, कुठवर ह्याच्या दरबारात काम करता? बरं, आता राजाच्या दरबारात कामाला होता म्हणजे त्याला तिजोऱ्या, सोनं हिरं कुठं आहे ते सगळं माहिती होतं. बरं, आत यायचा गुपचूप रस्ताही माहिती होता. त्यानं 15 दिवस प्लॅन केला. कशाचा हो? चोरीचा प्लॅन केला आणि 15 दिवसांनी चोरी करायला राजाच्या राजवाड्यामध्ये शिरला. आत जाताना त्याला पाठीमागच्या तटभिंतीवरून खुजी होती जरा, म्हणून त्याला तिथून उडी मारता आली. आतमध्ये गेला. सैन्य झोपलेलं होतं. आतमध्ये गेला, हिऱ्याची पिशवी उचलली, बाहेर आला आणि भिंतीवरून बाहेर उडी मारणार तेवढ्यात पिशवी आत पडली आणि त्याची उडी बाहेर पडली. बर, सैन्य जाग झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी राजानं पाठपुरावा घेतला. पाठपुरावा कसा घेतला? गावात दौंडी दिली. जो कोण ॲक्युरेट कशी चोरी झाली, जो मला सांगेल त्याला मी हिऱ्याची पिशवी देणार. बरं, आता ज्याने चोरी केली त्यालाच जास्त माहिती असणार. बरं, चोर कोणाला माहिती नव्हता. मग तो पुढंच आला, महाराज मी सांगतो कशी चोरी झाली असेल. बघा, फसायचं नाही. महाराज मी अजिबात फसणार नाही, पण तुम्ही शब्दाला माघार जायचं नाही. राज म्हणाल, ठीक आहे, तू जर मला बरोबर सांगितलं तर तुला ही हिऱ्याची पिशवी दिली जाणार. मी काय सांगतो ऐकते का?
सर मी सांगतोय मीपणा, ऐका, मीपणा कुठं अडवा येतो? राजा म्हणाला, तो सैनिक म्हणाला, मी सांगतो राजे, हे चोरीचा प्लॅन बहुतेक 15 दिवसापूर्वीपासून चालू होता. माझा देऊ का? 2 आहेत, जड झालेत. असू दे. बहुतेक 2 दिवसाच्या प्लॅन मध्ये ही चोरी होऊ शकत नाही. 15 दिवसाचं प्लॅनिंग आहे आणि ह्या 15 दिवसात रिचार्ज संपलाय का त्याचा? 15 दिवस प्लॅनिंग केलं आणि 15 दिवसानं चोरी करायला आला. बर, राजाने म्हणाला, बर ठीक आहे, पुढे सांग. चोर आतमध्ये आला असेल, बर, तुमचं सैनिक झोपला असेल, झोपलंच होतं. तिजोरीमध्ये गेला असेल, हिऱ्याची पिशवी उचलली असेल, बाहेर आला असेल चोर, इकडं तिकडं बघितलं होतं तर सैनिक झोपलं होतं. मी सांगतोय, ऐका, काय सांगतोय? मी सांगतोय, मी सैनिक झोपलं होतं, चोर मागच्या बाजूला गेला असेल का? मागची भिंत जरा खुजी आहे, लगेच उडी मारता येते. चोर भिंतीवरती चढला असेल, चोराने पिशवी हातामध्ये घेतलेली होती आणि उडी मारताना मी बाहेर पडलो आणि पिशवी आत पडली. म्हणून ही काय करायचा, मीपणा टाकून द्यायचा, कुठेही कामाला येत नाही. मीपणा काढायचा आणि काय करायचं, नाम घ्यायचं. कुठल्या देवाचं नाम घ्यायचं? पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं नाम घ्यायचं आणि त्याचं नामस्मरण केलं तर फायदा काय होतो अभंगाचं? चित्ती नाही आस, 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 त्याचा पांडुरंग दास, 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 असे भक्ताची असे भक्ताची चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग. मीपणा गेला की दास आपोआप कोण होतो?